त्यांनी वयाच्या 75 नंतर एकही पैसा संसारासाठी वापरायचा नाही असं ठरवलं. जीव ओतून काम करणं, आपलं असो किंवा दुसऱ्याचं असो, ते त्यांनी बघत बसलेले नाही. हे तुझं आहे, माझं आहे, उशीर होतोय, असं काही नाही. अगदी न कंटाळता. खरोखर ते 4थी नंतर जर त्यावेळी बाहेर गेले असते तर ते महाराष्ट्राचे विश्वेश्वरय्या झाले असते, याच्याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनात नाही. म्हणजे संध्याकाळच्या वेळी मी इकडून येत होतो आणि कोणतरी एक व्यक्ती गेलेली होती नुकतीच, तर मला त्यांचा चेहरा असा येता येता दिसल्याचा भास झाला. 22व्या वर्षी तिचा नवरा गेला, विधवा झाली आणि त्याच्यावेळी तिचं याच खोलीमध्ये, इथे जर आपण बसलो बाळंतिणीची खोली, इथे तिचं केशव केलं गेलं. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात आणि या ठिकाणी नारायण काका सोमण यांचं घर पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. इथे तुळपुले कुटुंबीय बाजूलाच राहतात, यांचे शेजारी आहेत. त्यांच्याकडून आपण आज ही माहिती ह्या घराविषयी घेणार आहोत. तुळपुले कुटुंबियातील हर्षदजी तुळपुले आणि त्यांचे वडील यांच्या सहकार्यामुळे आपला हा व्हिडिओ आज पार पाडणार आहे. त्याचप्रमाणे सुहासजी सोमण यांच्या सहकार्याने, त्यांच्या परवानगीने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण ते स्वतः या घराचे मालक असून ते सध्या मला वाटते पुण्याला असतात. परंतु त्यांनी आपल्याला व्हॉट्सॲपवरून आपण त्यांच्याशी संभाषण केलं आणि त्यांनीही आपल्याला आनंदाने परवानगी दिली की नक्की आपली ही जी पुरातन वास्तू आहे ती जगासमोर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवावी. आपल्यासोबत या घराची माहिती देण्यासाठी हर्षदजींचे वडील आहेत. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. मी वसंत गणेश तुळपुळे, कैलासवासी नारायण काका सोमण ज्यांच्या घरी आपण आता हे सगळं पाहतो, त्यांचे आम्ही सख्खे शेजारी असं म्हणण्याचा अर्थ की शेजारी असतात तसे नव्हे, ते आमचे जीवाभावाचे खरे सगळ्यांचे मित्र होते. खऱ्या अर्थाने सख्खे शेजारी होते. आमचं दुखलं कुपलं बघणारे होते. आमच्या कुटुंबाची विचारपूस करून आमच्या कुटुंबाला जपणारे असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून त्यांच्याविषयी, त्यांच्या सगळ्या कुटुंबियाविषयी आणि आमच्या कुटुंबियांना भरपूर आदर आहे आणि त्या आदरातून आम्हाला आज आनंद वाटतो आहे की त्यांच्या घराचा आज व्हिडिओ होईल. खरंय. सख्खे शेजारी असून सुद्धा शेजारी म्हटल्यावर एक नातं जे परिचित असतं की कुठेतरी भांडण तंटा वादविवाद अशा प्रकारचं एक शेजारपणाचं नातं जगभरात तयार झालेलं आहे. परंतु तुमच्या बोलण्यातून जी आत्मीयता दिसली तुमच्या शेजाऱ्यांविषयी, ती मात्र एक जगावेगळी आहे. आता इथे प्रत्यक्ष कोणी राहत नसलं तरी ज्या वेळेला ते राहत होते त्यावेळेचं सुद्धा तुमचं नातं तितकंच गोड होतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण ह्या वास्तूकडे वळूया. साधारण किती वर्ष जुनी ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूवर जो बोर्ड लिहिलेला आहे वाचनालय असा, तर नेमका हा काय प्रकार आहे? हे घर आहे की वाचनालय आहे की काय प्रकार? हां, साधारण हे आता 1930 ते 36 साली बांधलेलं घर आहे. म्हणजे आता आपलं 26 साल आहे, तेवढी वर्ष वजा करूया आपण. म्हणजे साधारण तुमचं एक 91 वर्ष तरी या घराला झालेले आहेत. नेमकी तारीख उपलब्ध नाही, म्हणजे साधारण 85 ते 90 वर्ष या घराला बांधून झालेली आहेत. आणि तुमचा पुढचा प्रश्न होता, इकडे वाचनालय पण दिसतंय आणि इकडे घर पण दिसतंय. तर पूर्वी सगळं एकच होतं. वाचनालय आणि घर ही अशी पूर्ण लांबीची पडवी होती. आणि 92 साली जेव्हा नारायण काका, मी इथे आलो मुंबईवरनं, तेव्हा त्यांची अशी इच्छा होती की वाचनालय आपल्याच घरात राहावं आणि त्यांनीच त्याची स्थापना केलेली 1939 साली. त्यांनीच सगळे त्याचे कष्ट घेऊन ते उभारणी केलेली होती. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. आणि त्यांच्या घरात राहावं अशी होती. नेमका योगायोगाने मी इथे आलो आणि मलाही वाचनाची आवड होती. त्याच्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींनी मी ते स्वीकारलं. म्हणजे माझ्या वाचनाची आवड पण इथे जपली जाईल आणि काकांचं आपलं एक काम पण होईल. म्हणून त्यांना म्हटलं आपण घरात आणूया. त्याच्या आधी ते लक्ष्मण देवळ, त्याच्यानंतर काही वर्ष गाडगिळांनी खूप चालण्याचं काम पाहिलं. आपले पोस्टवाले गाडगिळ किंवा नाना गाडगिळ आहेत, त्यांनी काम पाहिलं आणि नंतर मग ते आम्ही इथे आणण्याचं ठरलं. आणि 92 साली किंवा मला वाटतं 93-94 साली असेल, त्यांनी मध्येही भिंत घातली. म्हणजे आता आपण आत गेल्यावर आपल्याला दिसेल मध्ये पार्टिशन घातलं. तिथे लाकडी पार्टिशन होतं पूर्वी आणि तिकडे या बाजूला होती ती बाळंतणीची खोली होती. म्हणजे प्रत्येक घराला कोकणातला जी जशी असते तशी बाळंतणीची एक खोली होती आणि ती त्या लाकडी पार्टिशन होतं. ती अजून कमी होती याच्यापेक्षा. वाचनासाठी त्याने त्याला पार्टिशन पुढे आणलेलं आहे. निसर्गाने पूर्ण नटलेल्या ह्या परिसरातलं हे एक घर आहे. पुरातन वास्तू आहे. आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल अजूनही मातीच्या भिंती किंवा कोनाडे खुंट्या
तर या घराचं जे मुख्य वैशिष्ट्य होतं की अभियांत्रिकी कौशल्य मगाशी मी जे सांगितलं त्यांचं ते आणि या माडीमध्ये वापरणे. इथे माडी होती. प्रथम येणाऱ्याला ही माडीचं दर्शन होत असे. 92 सालानंतर त्यांना तेवढी काय शारीरिक ताकद नव्हती किंवा आर्थिक ताकद नव्हती आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यापेक्षा त्याने ते काढून टाकायचं ठरवलं. अच्छा. पण आल्याबरोबर त्यांना सुंदर माडीचं दर्शन इथे व्हायचं. ते स्वतः गॅलरीत उभे असायचे नारायण काका. इथे एक पेरूचं झाड होतं. पेरूच्या झाडावर कावळा बसलेला असायचा आणि त्याला ते दाणे टाकायचे. तो कावळा वरच्यावर झेलायचा. बरोबर. एक आठवण म्हणून त्यांची. बरोबर. आपण आता या घरामध्ये जातोय आतमध्ये. हो या. काही गोष्टी इथे कोणी राहत नसल्यामुळे जीर्ण अवस्थेत आपल्याला लक्षात येतील, परंतु तरीही इथल्या ज्या आठवणी आहेत त्या मात्र अजूनही काकांच्या मनामध्ये ताज्या आहेत. तर त्या आपण आता काकांकडनं जाणून घेऊया. नमस्कार हर्डीकर साहेब. तुम्ही आमच्या शेजारचं घर कैलासवासी नारायण काका सोमण यांच्या घराचं म्हणजे जुनं घर आहे. दगडामातीचं घर आहे आणि त्यांच्या घराचा आज व्हिडिओ करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही सगळे, मी आणि आमचे कुटुंबीय मनापासून स्वागत करतो. आणि हे घर जे आहे ते घराची माहिती घेण्यापूर्वी या घराचा जो निर्माता आहे कैलासवासी नारायण काका सोमण त्यांच्या व्यक्तिविषयी माहिती घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांच्याविषयी सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. कैलासवासी नारायण काका सोमण हे आमच्या पंचकृषीतलं किंवा दशकृषीतलं किंवा गावातलं म्हणा एक ऋषितुल्य किंवा एक विद्वान व्यक्तिमत्व असं गणलं गेलं किंवा होऊन गेलं. त्यांचा जन्म साधारण 1913 झाला. नेमकी तारीख किंवा आत्ता माझ्या पुढे नाही, पण 1913 त्यांचा जन्म झाला. आणि जन्मानंतर त्यांचे वडील लवकरच वारले. त्यांच्या 6व्या किंवा 7व्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्याच्यानंतर त्यांचे 2 काका त्यांचं इथे सांभाळ करायचे. आणि त्यांचं शिक्षण त्यावेळी 4थीपर्यंत झालं. मराठी 4थीपर्यंत आमच्याच गावामध्ये शाळा होती, तिथे 4थीपर्यंत शिक्षण झालं. आणि 4थीपर्यंतचं शिक्षण म्हणजे त्याचा विशेष असा होता की मुळापासूनच त्यांचं गणित, मराठी, संस्कृत आणि अभियांत्रिकी कौशल्य याच्याविषयी त्यांचा भरपूर त्यांच्याकडे उपजच बुद्धिमत्ता होती. आणि त्यांचं घर तेव्हा हे कोलव्याचं होतं. तेव्हा त्यांचे वडील गेले आणि त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली तेव्हा त्यांचं हे घर कोलव्याचं होतं. त्याच्यामुळे 4थीनंतर त्यांना बाहेर जाता आलं नाही. आणि खरोखर ते 4थीनंतर जर त्यावेळी बाहेर गेले असते तर ते महाराष्ट्राचे विश्वेश्वरय्या झाले असते याच्याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनात नाही. पण दुर्दैवाने त्यांना इथेच राहावं लागलं. पण इथे राहूनसुद्धा त्यांनी नंतर आता पुढे आपल्याला समजेल की त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि सगळ्याचा अतिशय चांगला उपयोग केला. आणि त्याचा याच्या घराशी किंवा घराच्या रचनेशी अतिशय जवळचा संबंध आहे. जातीने सुतार नसून सुद्धा ते अतिशय उत्कृष्ट सुतारकाम करायचे. आणि त्यांचं सुतारकाम हे सुद्धा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतं. का? कारण त्यांचं सुतारकामाचा जो काटकोन होता आणि जे फिनिशिंग होतं ते कुठेही तुम्हाला जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार नाही अशी त्यांची ख्याती होती त्यावेळी. कोलव्याचं पहिलं घर मोडून त्यांनी हे घर इथे उभं केलं. आणि हे घर उभं करताना त्यांनी त्यांच्या कौशल्याचा संपूर्ण उपयोग या घरामध्ये केलेला होता. स्वतः त्यांनी हे सगळं सुतारकाम जे तुम्हाला आता नंतर तुम्हाला आपण खोल्यांमधनं फिरून बघू त्या सगळ्या खिडक्या, दरवाजे, कपाटं आणि हे सगळं सुतारकाम त्यांनी स्वतः केलेलं आहे. आणि घराच्या भिंती पण त्यांनी स्वतः म्हणजे मजुरांसोबत घालून त्यांच्याबरोबर काम करून इथे घातलेले आहेत. सर्वसाधारण घराचे चौतरा हा 3-3.5 फूट उंच असतो, पण त्याने घराच्या पडवीचा चौतरा हा कमी उंचीचा ठेवलेला आहे आणि माझघरचा चौतरा हा त्या मानाने जास्त उंचीचा ठेवलेला आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. या पंचकोशीमध्ये त्यांनी गावातले गावठी इंजिनियर त्यांना म्हणत. का? कारण त्यांच्याकडे अभियांत्रिकी कौशल्य मोठं होतं, गणिती बुद्धिमत्ता होती. त्याच्यामुळे या परिसरामध्ये त्यांनी गिरीश्वरचं देऊळ, होळीतल्या देवीचं देऊळ, अंजनेश्वरचं देऊळ, आमच्या गावातल्या सगळ्या शाळा, सगळे रस्ते गावात येणारे हे त्यांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या ज्ञानातून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार हे घडवलं गेले. विशेषतः अंजनेश्वराचं जे देवालय आहे त्याचा जो तुम्ही जर अभ्यास केलात तर त्याची जी कैचीमधली लावलेली आहे गाभाऱ्याची, हा संपूर्ण भाग हा त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. थोडक्यात म्हणजे काय, नारायण काका ही व्यक्ती काय होती आणि त्यांच्याकडे काय कौशल्य होती, ते वेगळे पण त्यांचं काय होतं याची माहिती आपण याच्यातून घेतली. आता प्रत्यक्ष घर आपण एक भाग त्यांचा फिरून प्रत्येक भागाचं वैशिष्ट्य काय त्याचा आपण अभ्यास करू. काका, आता आपण कुठल्या भागात उभे आहोत आणि ह्या भागाचं महत्त्व या घराच्या दृष्टीने काय आहे? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा. आता आपण त्यांच्या घराच्या पडवीमध्ये आहोत. म्हणजे घरात शिरल्यानंतर जी पडवीचा भाग असतो त्या पडवीमध्ये आहोत. आता पडवीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे खुली पडवी.
बरोबर. बघा इथे म्हणजे सगळ्या बाजूने प्रकाश वगैरे भरपूर. आता हे पार्टिशन जे तुम्हाला इथे दिसतंय हो. ते नंतर घातलेलं आहे, पण ती खोली तिथपर्यंत होती आणि तिथे बाळंतींची एक छोटीशी खोली होती. अच्छा. म्हणजे संपूर्ण रेजे होते त्याला असे, तिथपर्यंत जशी आमच्या घराची आहे तशी जी खुली पडवी होती. भरपूर प्रकाश, समोरनं येणारा खाडीचा वारा, बरोबर. हे सगळं इथे मिळत हो. होतं. आणि त्यांचा हा झोपाळा आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. आता त्याच्याविषयी सांगतो. इथे झोपाळे सगळ्यांकडे आहेत. हो, आपल्या हो. कोकणामध्ये झोपाळे सगळ्यांच्याकडे असतात. अगदी तो बरोबर. ते महत्वाचं आहे. पण या झोपाळ्यामध्ये तुम्हाला हे 2 भोकं दिसत आहेत बघा. ओके. हे तुम्हाला कुठे दिसणार नाही. अच्छा. हे जे भोकं आहेत हो हो. हे तुम्हाला कुठे झोपाळ्यावरती फारशा नाहीच दिसणार. नाहीच नाहीच. बरोबर. तर आता हे काय आहे, हा. ही भोकं म्हणजे काय? तर नारायण काकाने मगाशी तुम्हाला सांगितलं की उपजत त्यांच्याकडे अभियांत्रिकी कौशल्य होतं, बरोबर. सुतारकामाची आवड होती. बरोबर. आणि त्यांच्या डोक्यात असा विषय आला हा. की झोपाळा आपण हलता ठेवायला पायाने तो सारखं ढकलत राहावं लागतं का झोप्या काढत राहावं लागतं. होय. झोप्या काढताना आपण पाय थांबवले की पुढच्या 2 मिनिटात तो थांबतो. बरोबर. तसं न होता तो झोपाळा कायम हलता कसा राहील बर अशा त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. बर आणि म्हणून मग त्यांनी त्याचा प्रयोग करायचं ठरवलं. बर. आणि म्हणून त्यांनी हे जे होल दिसतात हा. या होलमध्ये इकडे अशा 2 दांड्या उभ्या केल्या बरोबर. आणि त्याला गिअर व्हील लावली. अच्छा. लाकडी, बर. लाकडी गिअर व्हील. त्यावेळी काही इथे वेल्डिंगचं वगैरे काही साधनं नव्हती. बरोबर. लाकडी गिअर व्हील लावली आणि तो झोपाळा यशस्वी केला. होय काय? फक्त तो म्हणजे अर्थात हा आता आमच्या लहानपणी नव्हता, माझ्या भावाला तो माहिती आहे किंवा बहिणींना तो माहिती आहे. बरोबर. आणि तो झोपाळा चालत राहायचा. होय काय? म्हणजे पाय घेऊन आपण जरी वरती बसलो तरी तो झोपाळा जवळजवळ 15-20 मिनिटं अर्धा तास हलत राहायचा गिअर व्हीलमुळे. क्या बात आहे. प्रॉब्लेम असा आला तिचा आवाज भयंकर यायचा. ओ. ते म्हणजे आवाज खूपच यायचा. बरोबर. त्यांची आयडिया यशस्वी झाली. हम्म. पण आवाज खूप. आता त्यावेळी इथे वेल्डिंग वगैरे काय असतं, लोखंडी याची सोय नक्कीच त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलं. बरोबर. आणि म्हणूनही त्याची बघा हा त्याच्यासाठी आता ते रॉड पण पूर्वीपर्यंत होते बरोबर. ठेवलेले लाकडी. हम्म. आता ते कुठेतरी गेले असतील मला वाटतं. बरोबर. मी कायम म्हणतो की प्रत्येक घराची एक वेगळी खासियत असते, प्रत्येक घराची एक वेगळी गोष्ट असते. तर असा हा एक युनिक हटके विषय आपल्याला इथे बघायला मिळाला. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारचा झोपाळा किंवा अशा प्रकारची यंत्रणा आजपर्यंत कुठेही आपण बघितली नव्हती. आणि तुमच्यामुळे किंवा ह्या घरामुळे आणि अर्थातच त्यांच्या कल्पकतेमुळे आज आपल्याला ती प्रत्यक्षात जरी दिसत नसली तरी किमान तुम्ही माहिती दिलीत. आणि त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ पाहून जे अशा प्रकारचे लोक असतात की ज्यांना असं काहीतरी वेगळं करायला कायम आवडत असतं, ते यातून प्रेरणा घेऊन काहीतरी अशा प्रकारचं संशोधन आजच्या काळात अगदी सहजतेने करू शकतात. नक्कीच नक्कीच. मागच्या बाजूला तुम्हाला हे वाहन दिसतंय. ओके. आता प्रत्येक घरामध्ये पूर्वी वाहने असायचं. बरोबर. कोकणातलं भात काढणी, बरोबर. पोहे काढणी होय. वगैरे ही सगळी या वाहनामध्ये व्हायची. बरोबर. तर एक वाहन आहे. सुतारकामाची आवड असल्यामुळे हा दरवाजा एवढा तुम्हाला रुंद दिसणार नाही. बरोबर. आता आतले पण दरवाजे आपण बघू. हो. हा नेहमीच्या मापापेक्षा थोडा रुंद आहेत की जेणेकरून प्रकाश आणि या सगळ्या दृष्टी. बरोबर. कडी सुद्धा आता अशा हो. कड्या पूर्वीच्या अशा काळातल्या कड्या जी जुनी घरं आहेत त्याच्यात जुनी अजून घरं आहेत, आहेत. परंतु हो. आता काळानुरूप हे आता लोप पावत चाललेल्या गोष्टी आहेत. यानंतर आता काय बघायचं आहे? आता आपण माझघरामध्ये जाऊ. बर. या आता आपण कैलासवासी नारायण काका सोमण यांच्या माझघरामध्ये प्रवेश केलेला आहे. बर. आता माझघरामध्ये भरपूर काही वैशिष्ट्य सांगण्यासारखी आहेत. ती मी तुम्हाला एकापुढे एक सांगतो. आता पहिल्यांदा आपण त्यांची देवांची जागा बघूया. आता सर्वसाधारणपणे आपली रचना अशी असते, पूर्वी एका छोट्या कोनाड्यामध्ये देवाच्या बाजूला गणपती ठेवला जायचा. होय. त्यामुळे ती कोनाडी प्रत्येकाकडे असायची. बरोबर. गणपतीसाठी एक छोटं कोनाड आणि देवांची जागा. बरोबर. पण आता इथे जर तुम्ही बघितलं ही देवांची त्यांची जागा आहे, तेवढीच जागा तुम्हाला इथे गणपतीसाठी दिसेल. हो. असं सहसा कुठे दिसणार नाही. आणि मध्ये तुम्हाला हे चौकोन दिसेल. त्याच्या पाठीवर कपाट आलंय. अच्छा. इथे पण तसाच एक चौकोन आहे. होय. म्हणजे इथे समयीसाठी असं अच्छा. कायमस्वरूपी त्यांनी ही भिंत त्यांच्या गणपती आणि देवांसाठी तयार केलेली होती वा. की जेणेकरून गणपतीचं दर्शन आपल्याला अतिशय सुलभ व्हावं. अतिशय छोट्या कोनाड्यामध्ये छोटी मूर्ती असं न होता कायमस्वरूपी त्यांची मेहरप वगैरे होती अशीच देवांची आहे तशी. लाकूडकाम आता ते खराब होऊन तुटलंय. आणि समयीसाठी 2 जागा हे असं तुम्हाला दिसणार नाही सहसा कुठे. होय. 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 दोन्ही ठिकाणी तेवढीच खिडकी समयीसाठी पण ठेवली. अगदी. म्हणजे इकडे देवांची छान पूजा केलेली आहे, फुलं हो, वगैरे घातलेली आहेत. हो. इकडे गणपतीची पूजा छान केलेली आहे आणि मध्ये 2 समय आहेत, या बाजूला बरोबर. आणि त्या बाजूला. हे एक दृश्य खरंय. खरंय. छान होतं ते. वाईट वाटतं खरंच, एकेकाळी किती सुंदर दृश्य असेल ते. आणि आज दुर्दैवाने आता सध्या या घरात कोणी वास्तव्याला नाही आणि हे सगळं आता सध्या बंद असतं. परंतु त्यावेळेचं आपल्याला स्थापत्यकलेचं एक नमुना दिसेल, सुंदर नमुना. वरच्या बाजूला सुद्धा कप्पे केलेले आहेत काही वस्तू ठेवण्यासाठी. ह्या आता गणपतीच्या वस्तू इकडे आणि देवांच्या वस्तू या कोनाड्यामध्ये. अगदी. बरोबर वरती 2 कोनाडे आहेत. अगदी. हे काय देवाची भांडी होय, असतील, होय. सोळ्याचा काय भाग काही असेल बरोबर. त्यानंतर इथे एक
खिडकी दिसते आहे, म्हणजे मला वाटतं माझघरातनं कोण बाहेर आलंय हे इथे पूजा करताना म्हणा, किंवा त्या काळात स्त्रिया बाहेर पडायच्या नाहीत फार, त्या दृष्टीने सुद्धा ती खिडकी असू शकते. सर्वसाधारण खिडक्या एवढ्या लो लेवलला तुम्हाला दिसणार नाही, साधारण मोठ्या उंचीला दिसतो तुमच्या. पण इथे त्यामुळे ही खिडकी पूर्वी उघडी होती आणि हा पडवीचाच एक भाग होता. बरोबर. त्याच्यामुळे घरातल्या महिलेला फिरताना बरोबर इकडून बाहेर सरळ दिसत असेल, अगदी कोण आलं किंवा अगदी गेलं. बरोबर. ओके? त्याच्यामुळे हा दरवाजा बघा, आता हा दरवाजा पण रुंद आहे बघा. मगाशी तुम्हाला म्हटलं की दरवाजे हे एवढे, मागचा दरवाजा एवढा रुंद तुम्हाला दिसणार नाही, बरोबर. मधला दरवाजा एवढा रुंद दिसणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे हा रुंद दरवाजा, ही खिडकी या इकडे 2 खिडक्या आहेत बघा. हो, इकडे खिडकी आहे, इकडे खिडकी आहे, इथे दरवाजा आहे. घराच्या आता इथे आलात की बघा, त्या खोलीतली पण खिडकी आपल्याला दिसते, शेजारचं घर पण तिथे दिसतंय, त्या स्वयंपाकघरात कोण वावरत होतं त्यांच्याकडे पण खिडकी होती, ते पण दिसतंय. आता स्वयंपाकघरात येऊया, याचाच एक भाग बघा. स्वयंपाकघराच्या खिडक्यासह तुम्हाला एवढ्या लो लेवलला मिळणार नाही किंवा एवढं उंच मिळणार नाही. कमलावेनीचं म्हणजे यांची मिसेस, त्यांचा आम्ही नेहमी म्हणायचो यांच्या स्वयंपाकघरात काळा होत नाही, म्हणजे चूल पेटवल्यानंतर ते सगळ्या काळं होतं, धूर सगळा त्याच्यामुळे सगळा निघून जायचा. आणि पुन्हा या बाजूला आमच्याकडचा शेजार, बरोबर, सगळ्या बाजूने त्या महिलेला किंवा घरातल्या माणसाला चौफेर लक्ष ठेवता येईल, चोर म्हणा किंवा इतर माणसं म्हणा, काही म्हणा. अशा प्रकारचं स्वयंपाकघर सुद्धा आपण आतापर्यंत बघितलं गेलं नव्हतं, कारण जी राहती घर आहेत त्यांनी स्वाभाविकपणे काही ना काही बदल केलेले आहेत. काळानुरूप ओटा असेल, मुख्य म्हणजे त्यांच्या घरात शेगडी असायची. आता हे चालू घर नसल्यामुळे अद्याप जशान तसं त्यांनी ठेवल्यामुळे त्यांचं सुद्धा क्रेडिट त्यांच्या काळातली, होय ना, घर बांधलं तेव्हाच्या, म्हणजे आता काही लिपणं वगैरे झालं असेल. बरोबर. आपण थेट त्या काळातल्या चुली बघतो आहोत, त्या काळातलं स्वयंपाकघर बघतो आहोत कशा प्रकारचं होतं. आणि इकडे सुद्धा आपल्याला दिसेल एक छोटीशी मोरी किंवा नळ. आता हे थोडेसे आधुनिकीकरण बदललेलं आहे, अलीकडच्या काळात मोठी होती. भिंतींमध्येच कशा प्रकारची कपाटं होती त्याचं इथे उदाहरण आहे. आणि हे सगळं स्वतः नारायण काकांनी बनवलेलं. ही कपाटं कोणा सुताराकडून बनवून घेतलेली आहेत, हे सगळी कपाटंही त्यांनी स्वतः बरोबर बनवलेली आहेत. आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आता जीर्ण होत चाललेल्या आहेत, परंतु सुदैवाने आपल्याला ही वास्तू बघता आली. पुढच्या पिढीचे निश्चितच आभार मानायला हवेत की त्यांनी आपल्याला ही वास्तू दाखवली आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत मलाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवता आली. मी सुहास सोमण, नारायण काका माझे एक सख्खे काका. मी पुण्यात वास्तव्य होतो, पण काका आणि काकू असे दोघंच घरी असल्यामुळे त्या तिथे जास्त काही सोयी नव्हत्या आणि त्या दोघांच्या पुरतं ते भागवत होते. 99 साली काका गेल्यानंतर मी तिथे कायम वास्तव्यास गेलो, तिथे काही सोयी करून घेतल्या आणि मी राहत होतो एकटाच तिथे. वादळाच्या वेळेस विहीर कोसळली होती, पण काका आणि काकूंना तेवढं काही पाण्याचं हे नसल्यामुळे ती तशीच राहून गेली. पुढील पिढी तिथे जाईल की नाही हे माहीत नसल्यामुळे विहिरीचं काम राहून गेलेलं आहे. पण आता मुलगा वरुण हा अणसुऱ्यात कायम आम्ही दोघं जातो दर 2 महिन्यांनी, आणि आता तिथे काही नवीन आधुनिक सोयी करून घ्यायची आता इच्छा आहे आणि करून घेणार आहोत. एक 6 महिन्यात सगळं सेटअप तिथे व्यवस्थित लागेल. आमच्या घरांचं म्हणणं आहे की तिथे आपण एक स्लॅबचं घर बांधू, परंतु मला ते काही पसंत नाही आणि आपलं मातीचं घर हे आहे हे टिकवून ठेवणे, पिढीजात आहे ते तसंच ठेवणे हे माझं ध्येय आहे. इथून पोळ्या करताना कमलाबाईने बाहेर, आता इथे बाळंतरी जी खोली होती ती इकडे होती, बरोबर, त्याच्यामुळे इथून पण बाहेर दिसत. बरोबर. आता लायब्ररीमुळे तिथे पार्टिशन किंवा कपाटा वगैरे आले, तो भाग अडला गेला, पण त्यावेळी इथून पण ते तिला बाहेर, आम्हाला इथून ते हाक मारायची, अरे वसंत हा ये आत ये इकडे पोळ्या करते. वा बरोबर आहे. आता भिंतीच्या वरती जो सगळा भाग दिसतो, पॅराफिट आपण हल्ली त्याला म्हणतो, किंवा त्या जया दिसत आहेत तुम्हाला. या बाजूला पूर्ण जई आहे, इथे पूर्ण जई आहे, या बाजूला पूर्ण जई आहे, आणि ह्या दरवाजावरती पण लाकूड टाकून जई ठेवलेली. अच्छा, ओके. त्याच्यामुळे सगळं सामान आता इथे बघा, गाडगी मडकी, तांब्या पितळीची भांडी, टोपल्या वगैरे सगळं वरती राहायचं. बरोबर. एवढ्या जया तुम्हाला कुठे मिळणार नाहीत त्यांनी ठेवलेल्या. एवढ्या एखादी असते जई, नाही असं नाही, पण त्यांनी सगळ्या बाजूला जया ह्या ठेवलेल्या आहेत आणि सगळं सामान त्याच्यामुळे वरती राहायचं. आता या जईचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. इथे त्यांच्याकडे गणपतीमध्ये दरवर्षी कीर्तनं व्हायची, किंवा ते त्यांचा आध्यात्मिक खूप मोठा अभ्यास होता, संस्कृतचा वगैरे. रामविजय आणि पांडव प्रताप असे 2 ग्रंथही ते कायम ठेवलेले असायचे. त्याला लाकडी फळ्या, पंचाने बांधलेलं वगैरे इथे ते ठेवलेले असायचे. अच्छा.
आणि इथले जे दरवाजे आहेत, आता बऱ्याच जुन्या घरांच्यात कुसाचे दरवाजे असायचे, परंतु बरोबर. इथला दरवाजा थोडासा वेगळ्या रचनेचा आहे. हो. असा दरवाजा मी आपल्या जानशी गावातल्या पटवर्धनांच्या बरोबर. चौकटीत बघितला होता. बरोबर. त्या दरवाजाचं सुद्धा काय वैशिष्ट्य सांगता येईल का? कारण तो काढता येतो असं मला वाटतंय. हा नाही कारण- हा हो. आता या दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे हा. की दोन्ही जळपं सहज काढता येतात. होय, आता बघा, हे पूर्वीची रचना आहे. बरोबर. हे दोन याच्यामध्ये हे टाकून हा. हे बिजागरासारखं बनवलंय, बरोबर. बनवून घेतलेलं आहे. हो, हा दरवाजा सहजपणे उचलून काढता येतो. बरोबर तसंच इकडे पण तो अजून आहे मात्र. बरोबर आहे, तुमचं हा. निरीक्षण चांगलं आहे. बरोबर. की मला वाटलं बिजागर होते नाही, आहेत की काय, नाही. पण तसं नाही. नाही. हा तशा प्रकारचा दरवाजा आहे. बरोबर. आणि हे काढता येतात सहजपणे दरवाजा. अगदी अगदी आणि मेंटेनन्स किंवा कशासाठी किंवा कार्यक्रम असेल. बरोबर. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की हे दुमजली घर होतं किंवा हो. बाहेरच्या बाजूला एक आता- माडी टाईप होतं, तर हा. इथे तो जिना आपल्याला दिसतोय. ह्या घराचं वैशिष्ट्य जे काय मुख्य होतं हम्म. ते म्हणजे ह्या घराची माडी. हम्म. आता बघा, त्याचा एक भाग आपल्याला दिसतोय. होय. हा जिना फक्त 6 पायऱ्यांचा होता. अच्छा. फक्त 6 पायऱ्यांच्या इकडे माझघरातून 6 पायऱ्या चढून गेलं हम्म. की डायरेक्ट तुमची माडीवर एंट्री. बर. आणि माडी अतिशय प्रकाशित आणि माडीला 6 खिडक्या आणि 2 दरवाजे, बर. पूर्ण प्रकाश असलेली, उत्तम हवा असले आणि लाकडी होती ती सगळी. बरोबर. माडीवर पुन्हा एक माळवण होतं, हम्म. पुरेशी उंची होती. बरोबर. आणि इथे या माडीवरती काकांचं जेवण इकडून आले हम्म. की इथेच बसून माडीवरचं ताट काढायचे पान खायला. होय काय? म्हणजे इतकी सोपी आणि साधी रचना होती. खरंय. माडीवरती पूर्वी गावातले लोक बिजिक खेळायचे. अच्छा. बिजिक म्हणजे ब्रिज, म्हणजे हा गावठी शब्द त्याला बिजिक, शहरी शब्द ब्रिज. गावातले जे पूर्वीचे लोक होते बरोबर. तर ते असे सगळे लोक इथे माडीवर जमायचे. बरोबर. आणि रात्री गणपतीच्या दिवसात म्हणजे मंत्रपुष्प त्यांच्याकडे व्हायचा हा. आणि त्यावेळी ते बिजिक खेळायचे रात्र. बर. आणि तो अतिशय बुद्ध्याचा डाव होता. बरोबर. म्हणजे ब्रिज सारखा थोडंसं मेमरी गेम होता तो. अलीकडचा त्याचा रेल्वेमध्ये खेळला जाणारा प्रकार म्हणजे मुंबरी, मुंबईच्या याच्यामध्ये माडीवरती काही मीटिंग गप्पाही व्हायच्या. खूप आम्ही अनुभव त्यांचे माडीवर इथे ऐकलेले आहेत, नारायण काकांचे. बरोबर. त्यांनी सांगितलेले आहेत आम्हाला, वाचन असेल काही असेल. आमची सगळी लहान मुलं, आम्ही सगळी लहान भावंड, हम्म. आमच्याकडे आम्ही 7 आणि इतर सगळी मुलं 10 सगळी मुलं होतो. हम्म. आमचा अड्डा यांच्या माडीवर असायचा. होय काय? आणि काकांना लहान म्हणजे 1 महिन्याच्या मुलापासून ते 80 ते 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळे त्यांचे मित्र. बरोबर. कोणाबरोबर त्यांची दोस्ती जमायची आणि कोणाबरोबर ते रमायचे. बरोबर. आता बाहेर जो हर्षद बसलाय हा. त्याला आम्ही 6 महिन्याचा असताना त्यांच्याकडे ठेवून गेलो होतो. त्याला खेळवायचे. बरोबर. नमस्कार, मी हर्षद तुळपुळे नमस्कार, मी नूतन. आणि ही आमची छोटी बेला. माझं वय आत्ता 32 वर्ष आहे आणि गेली 32 वर्ष मी इथेच आहे, या आमच्या घरी, म्हणजे शेजारचं जे घर आहे आमचं तिथे. कॉलेजच्या निमित्ताने किंवा जॉबच्या निमित्ताने मधली एक 4-5 वर्ष मी बाहेर होतो, पण अदरवाईज अगदी जन्मापासनं ते आजपर्यंत या घराशी एक खूप मोठी अटॅचमेंट माझी वैयक्तिक आहे. आमचं लग्न नवीन झालं त्याच्यामुळे गेली 1-1.5-2 वर्ष ही इथे आहे, पण तरीसुद्धा रोजच्या दिवसाला या घराच्या गोष्टी येत असतात आणि ही ती ऐकत असते. जसं बाबा पण म्हणालेत की सख्खे शेजारी, तर ते मला अगदी लग्न झाल्याच्या दिवसापासून किंवा त्याच्याही आधीपासून खरं तर ऐकायला मिळतंय. म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक नातेवाईकाकडनं मी हे ऐकलंच आहे. कमलाजी असं करायची, नारायण काकांचे असे किस्से आहेत. त्याचप्रमाणे अणसुऱ्यात ज्या ज्या घरात मी गेली आहे तिथे गेल्यानंतरही गप्पांमध्ये कमलाजी आणि नारायण काकांचा विषय आला नाही असं एकदाही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते फिजिकली इथे नाही आहेत, पण तरीही ते आहेत असं मलाही आता वाटायला लागलं आहे, जरी माझ्या लग्नाला 2.5 वर्षच झाली आहेत तरीही. आणि प्रॅक्टिकली मला उपयोग लायब्ररीचा काय झाला, तर मी बेलाच्या वेळेला प्रेग्नंट असताना मला रामायण आणि दासबोध वाचायला सांगितला होता. तर इकडे आता अणसुऱ्यात ही पुस्तकं कुठे मिळणार, मग ऑनलाईन मागवा विका वगैरे असं चालू होता विचार. पण नंतर लक्षात आलं, अरे आपल्या शेजारीच एवढी मोठी लायब्ररी आहे, त्याच्यात ही पुस्तकं नक्की असतील. आणि मी माझ्या सासऱ्यांना विचारलं की ही पुस्तकं आहेत का आपल्याकडे, तर बाबा म्हणाले हो आहेत. आणि मी लक्झरी माझी ही की मी स्वतः जाऊन ती पुस्तकं घेऊन पूर्ण वाचू शकले माझ्या प्रेग्नन्सीत. आणि हा सगळ्यात मोठा मला फायदा झालेला या लायब्ररीचा. सो नारायण काकांना खूप धन्यवाद. हिच्या एवढा असताना किंवा हिच्यापेक्षा थोडा मोठा असल्यापासून मी इथे येतोय आणि इथे कायम वावरतोय. नारायण काका प्रचंड माझ्याशी लहानपणी खेळायचे. एक गंमत सांगायची म्हणजे हिच्या एवढा किंवा हिच्यापेक्षा थोडा मोठा असायचो, मी इकडे यायचो
आणि इथे या रेजाला धरून मी शी करायचो आणि नारायण काका मग तिकडे सांगायला यायचं. हा रोजचा दिनक्रम ठरलेला होता. मला एक एक शब्द नारायण काकांनी शिकवलेला. आई कसं म्हणायचं, आ करायचा, मग आ करता करता ई करायचं, आई. बा कसं म्हणायचं, असं हे हिच्या एवढं असताना नारायण काकांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि खेळवलेलं आहे. तेवढंच कमलाजीने सुद्धा भरपूर प्रेमाने अतिशय खेळवलेलं आहे. म्हणजे हर्षद दोघांचाही खूप लाडका होता. जसे बाबा लाडके होते त्यांच्या लहानपणी, तसाच पुढे मी लाडका होतो. आणि मला खूप वाटतं, म्हणजे मनातून आम्हाला दोघांनाही खूप वाटतं की आता हिला बघायला सुद्धा नारायण काका आणि कमलाजी हवे होते. म्हणजे खूप मजा आली असती आणि खूप छान वाटलं असतं त्यांना. वासू काका सोमणांचं हे मागचं घर आहे. वासू काकांचं घर, नारायण काकांचं घर आणि आमचं घर. पूर्वी 50 वर्षांच्याही अगोदर 12-13 माणसं आमच्या घरी होती. इथे नारायण काका आणि कमलाजी, आणि तिकडे वासू काका म्हणजे त्यांची आई वगैरे अशी लोक होती. तर 3 घरांमध्ये मिळून आम्ही लपाछपी खेळायचो. म्हणजे कोकणात लपंडाव लपाछपी खेळतात आणि कोकणातली घरं ही लपाछपी खेळायच्या दृष्टीने खूप छान आहेत. पण आता हेच घर आपण फिरून सगळं पाहिलं, त्याच्यात लपंडाव किती खेळता येईल या घरात, किंवा कोकणातल्या घरांमध्ये तो किती खेळता येऊ शकतो याची कल्पना आता आपल्याला असेल. पण आमचा लपंडाव किंवा आई आणि बाबा आणि आत्या जे होते, सो त्यांच्या पिढीतल्या लहान मुलांचा सुद्धा लपंडाव हा 3 घरांमध्ये चालायचा. अशा म्हणजे धावाधावी लपंडाव हे सगळं इकडून 3 घरांमध्ये, म्हणजे हा नित्यक्रम होता. आणि कमलाजी मला चहा प्यायला बोलवायची. म्हणजे मगाशी आपण जे स्वयंपाकघर बघितलं, तर रोज दुपारी 2:30 वाजता मी कमलाजीकडे चहा प्यायला यायचो. 2:30 वाजले दुपारी की बंडू रे बंडू असं ती हाक मारायची मला त्या खिडकीतनं, आणि मी धावत धावत यायचो आणि ती मला 1 कप चहा द्यायची रोज 2:30 वाजता. आणि आणखी काय काय गोष्टी गमतीशीर सांगायच्या झाल्या तर कमलाजी अशी झोपाळ्यावर बसलेली असायची आणि इकडे जी अंपू आजी असायची, सो त्यांचं आणि यांचं पटायचं नाही. म्हणून मग तिच्या घरी काही समजा उरलेलं असेल, उरलं सुरलं गुरांना घालायचंय, तर मग ती अशी पातळात लपवून इकडनं कडेने ती आमच्याकडे घेऊन यायची, म्हणजे जेणेकरून कमलाजीला ते दिसू नये. अशा काय काय गमती जमती होत्या. मागचं जे घर आहे तिथे अंपू आजी होती आणि अंपू आजीची मुलगी सखी नावाची मुलगी होती. दोघी राहायच्या त्या. आणि इथे असा माचा होता आणि इथे हा असा झोपाळा. तर रोज त्यांचा जो गडी होता तो गडी पहाटे झोपाळ्यावर येऊन बसायचा आणि तो झोपाळा हलायला लागायचा. आणि पहाटे काळोख असतो, पहाटे काही दिसत नाही. तर मग त्या झोपाळ्याच्या हलण्याच्या आवाजावरनं तो गडी येऊन बसलाय हे कळायचं. आणि मग ती अंपू आजी इथे माच्यावर झोपलेली असायची, ती त्या सखीला सांगायची, गो तो आलाय गो, शंकर आलाय गो, त्याला चहा दे. मग ती सखी त्याला चहा आणून द्यायची. आणि त्याच्यावरनं एक फार गमतीशीर किस्सा आहे. एक दिवस असंच झालं, पहाट झाली, काळोख होता, झोपाळा हलायला लागला, आवाज यायला लागला झोपाळ्याचा. त्या अंपू आजीने सांगितलं की हा शंकर येऊन बसलाय गो, त्याला चहा दे. आणि ती सखी, तिची मुलगी होती, ती आतनं गरम गरम चहा मस्त घेऊन आली आणि चहा घेऊन जेव्हा झोपाळ्यापर्यंत आली तेव्हा तिला कळलं की झोपाळ्यावर वांदर बसला होता. अशा पूर्वीच्या खूप गमती जमती, आणि ह्या आत्ता सुद्धा ऐकायला इतकी मजा वाटते. म्हणजे हिला पण मी ह्या सगळ्या स्टोरीज सांगत असतो तेव्हा ही खळखळून हसत असते आणि सारखं तिला वाटत असतं की अरे ते हे सगळे लोक हवे होते आता. त्यावेळेचं एक अनफॉर्च्युनेटली त्यावेळी काही कॅमेरे नव्हते. सो कमलाजी आणि नारायण काका ह्या दोघांचे लाईव्ह व्हिडिओ आपण आज बघू शकलो असतो जर त्यांच्या काळी कॅमेरे असते तर. पण आत्ता जी काय प्राप्त परिस्थितीत जे काय आपल्याला शक्य आहे तेवढं आपण तुम्ही खूप हिरिरीने करताय. इथे पोपटाचा पिंजरा होता. हे जे बाळ दिसतंय इथे या भागात एक पोपटाचा पिंजरा होता आणि त्याच्यात पोपट होता आणि तो बोलायचा. म्हणजे प्रॉपर तो जे काय आवाज काढायचा त्याच्यातनं तो काहीतरी बोलतोय आणि आपल्याला काहीतरी सांगतोय असं अगदी खूप 80-90% भास त्याचा व्हायचा. बाबा इकडून आले की मग तो पोपट ओरडायला लागायचा, वसंत आला वसंत आला वसंत आला असं. तो नारायण काकांचा एक पोपट होता म्हणजे आवडीचा. बरीच वर्ष होता, म्हणजे माझ्या आठवणीत नाही, माझ्याही अगोदर. रेडिओ म्हणजे नारायण काकांची अतिशय आवडीची वस्तू म्हणजे रेडिओ. रेडिओवर नित्यनेमाने बातम्या ऐकणं आणि कार्यक्रम ऐकणं. म्हणजे मला वाटतं गावात पहिला रेडिओ नारायण काकांचाच असेल कदाचित. रेडिओवर बातम्या ऐकणं, रेडिओ नियमाने ऐकणं, वाचन करणं आणि लिखाण करणं. आणि हे याच्यामध्ये त्यांचा अख्खा दिवस जायचा. 2 वेळा फक्त आमटी भात जेवणं, याच्या पलीकडे त्यांची खाद्यसंस्कृती काही नव्हती. त्याच्यामुळे त्यांचा दिवसभराचा त्यांची दिनचर्या होती संपूर्ण वेळ हा फक्त वाचन लेखन आणि याच्यामध्येच जात होता. शेवटी म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी नारायण काका 1.5 ते 2 वर्ष जाग्यावर होते पूर्णपणे. आणि त्याचं कारण असं झालं की इथे प्राजक्ताचं मोठं झाड होतं आणि त्या प्राजक्ताच्या झाडाची फुलं काढायला ते सकाळी रोज जात.
आणि ते प्राजक्ताच्या झाडाची फुलं काढायला जाताना एक दिवस सकाळी ते पाय घसरून पडले. त्यावेळी मग आम्ही सगळे धावत आलो, कारण ते ओरडले मोठ्याने. तेव्हापासनं ते पूर्ण आयुष्याच्या शेवटापर्यंत जाग्यावर होते. पण त्यात सुद्धा ते गप्पा मारायचे. म्हणजे मी ते जेव्हा जाग्यावर होते तेव्हा मी कधी इकडे आलो की ते हात पुढे करायचे टाळी द्यायला, आणि मी त्यांच्या हातावरती असा टाळी द्यायचो. कैलासवासी नारायण काका सोमण आणि त्यांचं वाचनालय याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु थोडक्यात त्याची माहिती मी अशी सांगेन की नारायण काका हे त्यांच्या वयाच्या 83व्या वर्षी वारले. आणि त्यांचं हे साधारण 2 एकर पण नाही, 1.5 ते 2.25 एकरचा हा परिसर आहे. मध्ये त्यांचं घर, खाली आगर आणि वरती शिवार, एक 10-12 कलम, मोठी काय प्रॉपर्टी आहे असं नव्हे. एवढंच त्यांचं उत्पन्नाचं साधारण. ते स्वतः अतिशय विद्वान होते. याज्ञिकीवरती त्यांनी 4 पुस्तकं लिहिली, आणि ती 4 पुस्तकं विवाह प्रयोग, मुंज प्रयोग, अंत्येष्टिविधी आणि श्राद्ध प्रयोग ही अख्ख्या महाराष्ट्रात तर वापरली जातातच, पूर्ण भारतामध्ये, इव्हन परदेशात सुद्धा लोक ते घेऊन जातात, तिकडे आता काही गरज भासते म्हणून. असं व्यक्तिमत्व होतं ते. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की वयाच्या 75 नंतर ते भिक्षुकी करायचे, आणि भिक्षुकी आणि त्यांचा एक छोटासा परिसर, यांचं काय फार मोठं त्यांना उत्पन्न मिळत नव्हतं. जेमतेम त्यांचा संसार खर्च भागेल इतपत त्यांना उत्पन्न यातून मिळायचं. आणि त्यांनी वयाच्या 75 नंतर एकही पैसा संसारासाठी वापरायचा नाही असं ठरवलं. त्याच्यानंतर 75 ते त्यांच्या 83 म्हणजे जवळ 7-8 वर्ष त्यांना जे काही पैसे मिळाले ते संपूर्ण त्यांनी वाचनालयासाठी दिले. घराचा हा भाग दिला, स्वतः बनवलेलं एक कपाट ठेवलं, आणि तेव्हापर्यंत त्यांच्याकडे जवळजवळ 80,000 रुपये जमा झाले होते. आणि त्याने पूर्वी काही ठेवलेली असे 80,000 रुपये या वाचनालयासाठी त्यांनी दिले. आणि शिवाय गावातल्या काही लोकांनी देणग्या वगैरे असं 1 लाख रुपयाचा जवळजवळ निधी त्यांनी तयार केला. लोकांना अपील केलं इथे घरी बोलवून की असं असं मी करतोय. 39 साली स्वतः पुण्याला जाऊन प्रत्येक वेळी पुस्तकं आणून त्यातून हे वाचनालय उभं केलं. ते गेले त्याच्या 15 दिवस अगोदर त्यांना एक गुरु म्हणून एक चेक आला त्यांच्या ओळखीच्या माणसांकडनं पुण्यावरनं. तर मी त्यांना विचारलं, काका आता हा चेक आला आहे, काहीतरी 1500 रुपयाचा तो चेक होता, मीच त्यांचं चेक नेऊन बँकेत भरायचो. काका हा आता ठेवा, तुम्हाला आता झाले, तुम्ही लायब्ररीसाठी दिलेत ना, मग आता ठेवा तुम्हाला. नाही, ते म्हणाले एकदा ठरलं ते ठरलं, असाच जा आणि हा वाचनालयाच्या अकाउंटमध्ये जमा कर, किंवा वाचनालयाचे जे पैसे आपण ठेवलेत त्याच्यामध्ये हा जमा कर. इतकी त्यांच्या शब्दाची शुद्धता त्यांनी पाळली शेवटपर्यंत. आणि म्हणूनही आज वाचनालय उभं राहिलेलं आहे. आज याच्यामध्ये जवळजवळ 3,500 ते 4,500 पुस्तकं आहेत. आणि अशी पुस्तकं आहेत की जी सहज तुम्हाला शहरामध्ये पण मिळू शकणार नाहीत. अशा प्रकारचं पुस्तकांचा संग्रह आहे. गावामध्ये चोखंदळ वाचकाला एक मोठी सोय परिसरातल्या आणि गावातल्या लोकांना इथे केलेली आहे, आणि त्याचा फायदा अनेक वाचकांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे. आता वाचक मीडियामुळे कमी जरी झाले असले तरी जे चोखंदळ वाचक आहेत त्यांच्यासाठी हा चांगला संग्रह आहे, आणि तो भविष्यात पुढेही उपयोगी पडणार आहे. आपले अमोल सोमण, त्याच्यानंतर ओंकार गाडगीळ, पूर्वी त्याचे वडील होते कैलासवासी अनंत गाडगीळ, त्याच्यानंतर सोमण डॉक्टर होते त्याच्या आधी, हे सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्याने मी आपलं हे दर रविवारी इथे थोडंसं काम करून हे वाचनालय पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ, मगाशी तुम्हाला सांगितलं असं, मला वाचनाचा स्वार्थ माझा जपला जातो, आणि त्यातून थोडंसं हे पुस्तक संग्रह केला जातो. त्यांची पत्नी, आता आपण सगळं नारायण काकांविषयी बोललो किंवा त्यांच्या घराविषयी बोललो, पण त्या घराची जी लक्ष्मी होती ती त्यांची पत्नी, म्हणजे ती पण आता नाही आहे, कमलाबाई सोमण, कैलासवासी कमलाबाई सोमण, ही आमची दुसरी आई म्हणायला हरकत नाही. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हां थोडीशी बडबडी होती, स्वभावाने कटकटी किंवा बडबड्या स्वभाव होता, कटकट करायची, हे सगळे दोष होते तिच्याकडे, नाही असं नाही. पण त्या दोषांचे का निर्माण झाले याचा अभ्यास मी जो केला, तर त्यावेळी मी ते चित्र बघितलं तेव्हा ते असं माझ्या लक्षात आलं की अरे हे नाही, कमलाबाईंनीला या बाबतीत काही आपण बोलायचं नाही, कारण त्या परिस्थितीतून आली, त्या परिस्थितीनं तिच्यामध्ये हे थोडंसं निर्माण होणं साहजिकच होतं. पण आमच्या सगळ्या मुलांचा अड्डा हा इथे असायचा. जसा काकांकडे असायचा तसं आम्ही हक्काने तिची पोळी करत असताना, वहिनी पोळी खातो, हां त्यातला चहा दे तुझा, मला आता पोळी खायची, हां तू काय करतेस, भजी खायची, चल मला 2 दे. इतक्या हक्काने आम्ही, आमचं घर म्हणजे दुसरं घर, अक्षरशः आमचं हे दुसरं घर होतं. ती जी घराची लक्ष्मी होती कमलाबाईंनी, तिचा पण याच्यात मोठा सहभाग आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत माहेरी खूप गरिबी, टोकाची गरिबी, आणि इकडे आल्यानंतर कोलव्याचं घर, आणि माहितीच आहे तुम्हाला, मगाशी सांगितलं काही म्हणजे उत्पन्न नाही किंवा अतिशय गरिबीची परिस्थिती, पण अशा परिस्थितीत तिने नारायण काकांना शेवटपर्यंत साथ दिली. ते बेडरिडन होते शेवटी 1.5 वर्ष, त्यांची अतिशय चांगल्या तऱ्हेने तिने सेवा केली.
हां, इथे दुसरं माणूस चालत नाही, ती पत्नीच लागते. नारायण काकांची आई जी होती, म्हणजे आजी आम्ही तिला म्हणायचो, तिचं लग्न 14व्या वर्षी झालं. ही 2 मुलं झाली. नारायण काकाने एक भाऊ त्यांचे. 22व्या वर्षी तिचा नवरा गेला, विधवा झाली आणि त्याच्यावेळी तिचं याच खोलीमध्ये, इथे जर आपण बसलो बाळंतिणीची खोली, इथे तिचं केशव केलं गेलं. आणि हे नारायण काकांना खूप क्लेश झाले त्याचे. तुम्ही जर अत्र्यांचं चरित्र वाचलं तर अत्र्यांच्या बाबतीत अशीच गोष्ट घडलेली. अत्र्यांची आई जेव्हा गेली तेव्हा तिचं केशवपन करण्यासाठी ते लोक आले. त्या लोकांनी तिला खोलीमध्ये नेलं. अत्रे मारायला गेले त्यांना. एवढा त्यांना राग आला अत्र्यांना की अक्षरशः काय माझ्या आईला इथे म्हणून तिचे केस कापताय काय, अक्षरशः अत्रे रागावून मारायला गेले होते. पण त्या लोकांच्या समोर तिचं काय चाललं ही आठवण त्यांच्या करेचं पाणीमध्ये त्यांनी दिलेली. आणि तोच प्रकार इथे नारायण काकांच्या बाबतीत झाला. इथे जेव्हा तिला आईला आत त्याच्यासाठी घेतलं गेलं, अतिशय ते रडले, म्हणजे धाय मोकळून रडले. ते आठवण त्यांची सांगायची. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या जीवनातले जी निम्मी कमाई आहे ती म्हणजे वाचनालय आणि निम्मी कमाई स्त्रियांचा उद्धार याच्यासाठी द्यायची. आणि त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा ते गेले तर त्यांच्याकडे 1.5 लाख रुपये वगैरे असे होते. 1.5 ते 2 लाख रुपये एवढीच त्यांची सगळी प्रॉपर्टी होती. त्याच्यापैकी त्यांनी 1 लाख रुपये वाचनालयासाठी आणि 1 ते 1.25 लाख रुपये म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांची जी घराची लक्ष्मी कमलाबाई सोमण हिचं पुढे काय अडू नये किंवा तिला काय तिचं जोपर्यंत आहे तिचा त्याच्यातून चरितार्थ चालावा एवढं व्याज येईल एवढं तिची सोय करून त्यांनी ठेवलेली होती. बरोबर निम्मे केले वाचनालय आणि त्याच्यामुळे जसं नारायण काकांचं आपण बघितलं, हे घर उभं करण्यात, हे घर पुढे आत्तापर्यंत आणण्यात आणि तिचे पुतणे वगैरे यांना सगळं सांभाळण्यात त्या कमलाईनेचा पण अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. आता एखादा म्हणेल आमच्या घरात हे कशाला, ह्या अडचण कशाला, ही भिंत पाडून टाका. नाही, बापू काका सोमणनी काहीही आडकाठी न करता वा आमच्या घरात वाचनालय आहे, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वेळी येताना ते 8-10 पुस्तकं किंवा महत्त्वाची पुस्तकं ते घेऊन येतात, वाचनालयाला देतात. कुठलंही ते भाडं घेत नाहीत, कळलं ना. आणि खरं तर आम्ही रविवारी इथे बसतो त्यांना थोडासा त्रास होतो येतात तेव्हा, नाही असं नाही, पण त्याच्याबद्दल कधी ते चकार शब्दसुद्धा काढत नाहीत. अरे मी बाबा या सुहास सोमणांच्या बाबत एका कोपऱ्यात कसा बसू, ते आले तर काय म्हणतील, काय नाही. बापू सोमण आले की इथेच असतात आणि छानपैकी ते पुस्तक वाचत जमेल तेव्हा त्यांची पुस्तकं आणतात, भाडं घेत नाहीत. शिवाय देणग्या स्वरूपात काहीतरी त्यांचं चालूच असतं. हा अंक म्हणून वाचनाला चालू कर, हे चालू कर, ते चालू कर वगैरे वगैरे. हर्षदजी, आता चर्चेतून असं आलं की ते पौरोहित्य करत होते नारायण काका स्वतः त्या काळात. हो. तर पौरोहित्य करताना एकीकडे स्थापत्यकलेविषयीचं इतकी आवड किंवा ज्ञान त्यातलं, आपण त्या काळचे इंजिनियर असा उल्लेख केला त्यांचा, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा जिकडे तिकडे दिसतो आहे. एक प्रकारचा पुरोगामी विचार, मागासलेपणाचे विचार झडकारून महिलांच्या बाजूने त्यांचा दृष्टिकोन, त्या काळातल्या ज्या रूढी परंपरा होत्या ज्या स्त्रियांच्या बाबतीत अन्यायकारक होत्या त्यांच्या विरुद्धचे त्यांचे विचार, पुस्तकांवरचं प्रेम, त्या दृष्टीने उघडलेलं हे ग्रंथालय, अशा या महान माणसाचा एकीकडे गावात पौरोहित्य करण्याचा व्यवसाय असू दे, तर या थोड्याशा कॉन्ट्रास्ट गोष्टी वाटतात. तर त्या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही कसं बघता? हो, म्हणजे त्यांची श्रद्धा नव्हती असं नाही. देव किंवा धर्म किंवा कर्मकांड किंवा या सगळ्या गोष्टी याच्यावरती अजिबात श्रद्धा नव्हती असं अजिबात नव्हतं. कारण ते स्वतः भिक्षुकी करायचे, म्हणजे स्वतः पौरोहित्य करायचे. त्याच्यामुळे श्रद्धेचा भाग खूप मोठा होता. बरोबर. गावातल्या आणि गावाबाहेरच्या अनेक देवळांची कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे देवळाचं आर्किटेक्चर, देवळांचा कळस बसवणं, तर याच्यामध्ये नारायण काकांचा सहभाग खूप मोठा होता. त्याच्यामुळे श्रद्धा नितांत होती देवधर्म वगैरे या सगळ्या गोष्टींवरती. पण विचार, दैनंदिन व्यवहारातले विचार हे प्रॅक्टिकल होते. बरोबर. म्हणजे माणसाला कशामुळे आनंद होईल आणि माणसाला हितकारक काय आहे रोजच्या दैनंदिन जीवनात, बरोबर, आणि कोणाला कसला त्रास कसा होणार नाही या दृष्टीने त्यांचा व्यावहारिक जीवनातला विचार होता. मग तिथे ते कुठे रूढी परंपरा आणायचे नाहीत मध्ये. अगदी खरं. असं एक प्रॅक्टिकल विचार करणारं ते व्यक्तिमत्व होतं. बरोबर. भूताखेतावरती त्यांचा स्वतःचा विश्वास नव्हता, पण ते अशा काय किस्से ते सांगायचे. बरोबर. म्हणजे संध्याकाळच्या वेळी मी इकडून येत होतो आणि कोणतरी एक व्यक्ती गेलेली होती नुकतीच, तर मला त्यांचा चेहरा असा येता येता दिसल्याचा भास झाला. बरोबर. त्याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. बरोबर. पण काहीतरी त्यांना असं मनातून जाणवायचं, मनाचे खेळ असायचे, ते अशा गमती पण सांगायचे. बरोबर. असं पण त्यांचं होतं. अगदी अगदी. नारायण काका ही व्यक्ती आणि ते व्यक्तिमत्व हे या एका चित्रात
त्यात रिप्रेझेंट होतं. बरोबर. हे चित्र आमच्याच गावातले एक सुंदर कलाकार आणि चित्रकार श्री नंदूकाका देसाई यांनी हे चित्र काढलेलं आहे, हाती काढलेलं आहे क्या बात. आणि खूप जुनं आहे. म्हणजे मी लहानपणापासून हे चित्र बघतोय. बरोबर. तर जवळजवळ एक 25 ते 30 वर्षांपूर्वी काढलेलं हे चित्र आहे. त्याच्याही अगोदर असेल कदाचित. बरोबर. नंदू काकांनी नारायण काकांवरती काही कविताही केल्या आहेत किंवा अच्छा. त्यांच्यावरती काही लिखाणही केलंय. बरोबर. मगाशी जसं बाबांनी सांगितलं किंवा मी सांगितलं हा. की अख्ख्या गावाचे ते मित्र होते बरोबर. नारायण काका. बरोबर. सो त्याच्यामुळे खूप लोकांनी त्यांच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत, त्यांच्यावरती लिखाण केलंय किंवा बरोबर. मध्यंतरी त्यांच्यावरती म्हणजे त्यांची जन्मशताब्दी जेव्हा होती त्यावेळी एक कार्यक्रम पण आम्ही पंचक्रोशीतल्या लोकांनी केला होता. अच्छा. त्यावेळी पण भरपूर जणांनी त्यांच्या भरपूर काही आठवणी सांगितल्या. तर आपल्यासोबत आता जसे तुळपुले कुटुंबीय सोमण कुटुंबियांचे शेजारी आहेत, त्याचप्रमाणे दुसरे शेजारी आहेत. काकू नमस्कार. तुमचा सुरुवातीला परिचय सांगा. हां, माझं नाव सुलभा रमेश जोशी, माहेरचं आडनाव शशिकला सोमण. अच्छा. कुठे माहेर तुमचं? इथेच अणसुऱ्यातच. अच्छा. माझे भाऊ मनोहर सोमण आता नाही येत, ते इथंच होते राहत. त्यांची मुलं दोन्ही बाहेर असतात. तुमचं पण माहेर सोमणांकडेच. तर मग हे कुटुंब सोमण आणि ते तुमचं कसं काय नातं वगैरे नाही, काय? नातं वगैरे नव्हतं. अच्छा. ते दत्तक घराणी होती ती बरं. पुढची दोन्ही. आज प्रामुख्याने आपण जे घर बघण्यासाठी आलेलो आहोत इथे, ते म्हणजे नारायण काका सोमण यांचं घर. आता त्यांची पुढची पिढी असेल, त्यांचे पुढचे जे कोणी वंशज असतील ते घर बघतायत. परंतु नारायण काका सोमण या व्यक्तिमत्वाविषयी किंवा त्यांच्या पत्नी असतील कमला काकू, त्यांच्याविषयीच्या तुमच्या आठवणी किंवा ते व्यक्तिमत्व जेव्हा डोळ्यासमोर येतं, आठवणीत येतं, तेव्हा काय विचार मनात येतात? आम्ही लहान असल्यापासून पहिल्यापासून त्यांच्याकडे खेळणं वगैरे ह्या गोष्टी सतत चालायच्या. कधीही काका वहिनी कंटाळलेले नाहीत. या दुपारच्या वेळेला जरी तुम्ही दंगामस्ती केली तरी तिथे काही त्रास होत नसे त्यांना. काही वेळा काकू जरा चिडून बोलायच्या, पण काका एकदम शांत. त्यांच्या घरात कोण कोण असायचं? त्यांची आई होती हा. म्हातारी, आणि त्यांचे पुतणे आणि पुतणे होते ना, त्यावेळेला मी एकदम लहान होते. आणखी एक इथे त्यांच्या जानशीला काकू राहायच्या, त्या असायच्या कधीतरी. आम्ही लहान असताना त्यांच्याकडे जायचो. माडीवर त्यांनी एक छोटासा हिराच्या काड्या आणि जोख्या यांचा एक प्लॅन तयार केलेला होता. अंजनेश्वरच्या देवळाचा प्लॅन तो. अच्छा. हां. तर त्या इथे याला पाकाळ्याला पवनचे आजोबा होते परांजपे. त्यांनी एका इंजिनियरकडून पुण्यातनं का मुंबईतनं प्लॅन काढून आणला होता. आणि तो या काकांना दाखवल्यानंतर हे काका म्हणाले, अरे हे नंदीजवळ खांब येणार आहे मोठा. तर ते काय म्हणले पवनचे आजोबा की नाही येणार आहे, काय चांगल्या इंजिनियरने प्लॅन काढलेला आहे. तर म्हणाले मला जर तू तुझ्या खर्चाने घेऊन गेलास मुंबईला तर मग मी ते सांगून पटवून देऊ शकेन. त्यांनी परांजपेनी त्यांना मुंबईला नेल्यानंतर त्यांनी ते पटवून दिलं. इंजिनियरलाही पहिलं पटलं नव्हतं, पण मग नंतर त्यांनाही कळलं ते. म्हणजे अशी हुशार व्यक्ती होती. मला खूप वेळेला त्यांची आठवण येते. इथे जनावरांचा दवाखाना आहे आमच्या. 72 साली त्याचं बांधकाम केलेलं आहे. ते सगळं संपूर्ण काम त्यांनी करून घेतलंय. एवढ्या कमी खर्चात कसं होऊ शकेल? तर राजापूरला विश्वासराव बिडिओ होते. तर ते म्हणाले एवढं होणार नाही होतं. म्हणाले नाही, कसं, मी दाखवतो. आणि म्हणाले मी सांगतो त्याप्रमाणे ते होऊ शकेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करून घेतलं स्वतः. बरोबर. नारायण काकांनी. बरोबर. सर्व वर्णन ऐकता साक्षात विश्वकर्माचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याप्रमाणे अणसुरे गावातील प्रमुख वास्तू असतील किंवा निर्माण असतील, त्यात त्यांचा सहभाग मोठा राहिलेला आहे असं मला बऱ्याच जणांच्या तुमच्या बोलण्यातून आलं लक्षात. काकू स्वभावाने त्याच्या बोलायच्या फटकन, पण मनात काही नसायचं. आणखी जीव ओतून काम करणं, हर आपलं असो किंवा दुसऱ्याचं असो, ते त्यांनी बघत बसलेले नाही. हे तुझं आहे, माझं आहे, उशीर होतोय, बरोबर, असं काही नाही. अगदी न कंटाळता. बरोबर. त्या पिढीत आणि आत्ताच्या पिढीत प्रामुख्याने काय बदल दिसतात? खूप. आताच्या माणसांजवळ तेवढी काम करण्याची चिकाटी नसते. पहिल्या बायका काय करायच्या, एखाद्याकडे लग्न आहे तरी सकाळपासून जाऊन त्याचं पूर्ण होईपर्यंत बरोबर अगदी आपलं समजून करायच्या सगळं. बरोबर. ती चिकाटी आता माणसांकडे नाहीये. बरोबर. काकांकडे हे वामन द्वादशीची पूजा, त्या दिवशी कीर्तन असायचं. अनंत चतुर्दशी, वामन द्वादशीची पूजा त्यांच्या आईनी केलेल्या, कमला वहिनीने आणि जानशीतल्या काकूनी. त्या 12 पूजा असतात ना वामनांच्या, त्यामुळे त्या रात्री कीर्तन असायचं, मंत्रपुष्प असायचा.
काकांकडे. अशी अनेक स्वतःच्या हाताने घडवलेल्या कलाकृती आहेत नारायण काकांनी. स्वतः लाकूड कापण्यापासून ते संपूर्ण काम या कपाटाचं नारायण काकांनी केलेलं आहे. स्वतः घडवलेलं हे कपाट आहे हाती. वा. कमलाजीची उत्तरक्रिया ही पुण्यात झाली आणि कमलाजीची उत्तरक्रिया करायला जे गुरुजी आले होते तर त्यांच्याकडे नारायण काकांचंच पुस्तक होतं. त्या तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की अहो ज्यांचं पुस्तक तुम्ही वापरलं त्यांच्याच पत्नीचा आज दिवसवार आहे. तर ही एक उल्लेखनीय बाब आहे नक्कीच. आणि यावरून लक्षात येतं की काय महात्म्य होतं त्या व्यक्तीचं आणि आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण व्यक्ती गेली असली तरी त्यांनी उभं केलेलं काम किंवा लिहून ठेवलेल्या गोष्टी या पिढ्यानपिढ्या या पुढे सुद्धा अभ्यासल्या जातील आणि त्याचा आदर्श आपल्या समोर नेहमी असेल. आता ह्या भिंती त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली आणि स्वतः त्यांना मदत करून बांधलेल्या असल्यामुळे हे बघा की मातीच्या भिंतीचा ओळंबा तुम्हाला असा मिळणार नाही. अच्छा. हा बघा सगळ्या कुठलीही भिंत बघा या सगळ्या जुन्याच भिंती आहेत. पोंग डोंग आलेला, थोडीशी भिंत इकडे वाकलेली तिकडे वाकलेली, याला जर तुम्ही ओळंबा लावलात अजूनही तर सगळ्या भिंती एकदम ओळंब्यात आहेत. आता बघा ही भिंत आपण घेऊया. बरोबर. कुठेही तुम्हाला याच्यावर जर तुम्ही हे प्लास्टर केलं सिमेंटचं बरोबर तुम्हाला कळणार पण नाही की किती काटकोनात सगळी ओळंब्यात या भिंती आहेत. बरोबर. ओके. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे हे आहे गिलावा आहे तो पण एकदम आपल्याला प्लेन आणि छान दिसतो. हा आता या खोलीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय नाही. आता इथे तुम्हाला तेच सांगितलं भिंतींचा ओळंबा बघा सगळ्या भिंतींचा. इथे पण जई आहे बघा. मी जसं सांगितलं पूर्ण इथे जई. बरोबर. म्हणजे काही ठेवण्याच्या दृष्टीने. पण ह्या खोलीचं काय फक्त बाथरूम टाईप या खोली त्यांची सामान ठेवण्याची खोली होती. अच्छा. हे पूर्वीच्या स्ट्रक्चर या खिडक्या अशाच होत्या पूर्वीपासून. फक्त आता हे नळ वगैरे आता आला. इथे नळ नव्हता. इथे ही मोरी छोटीशी होती. अच्छा. पण त्याचे सामान ठेवण्याची वगैरे म्हणजे मोठं काय वैशिष्ट्य असं या खोलीमध्ये. पण मग न्हाणी घर किंवा संडास त्या काळात होता की नव्हता? पण न्हाणी घर आता यांची विहीर होती खालती. अच्छा. आणि त्यांचं न्हाणी, गोठा, विहीर, कपडे धुण्याची जागा, भांडी ही सगळी खालती होती. अच्छा. तिथे स्वतंत्र व्यवस्था होती. हा तिथे स्वतंत्र व्यवस्था होती. म्हणजे खाली जायचं तिथे गोठा होता त्याला छानपैकी पडवी होती. बरोबर. आणि त्या पडवीमध्ये सगळी न्हाणीची व्यवस्था, कपडे धुण्याची व्यवस्था, भांडी घासण्याची व्यवस्था बरोबर वगैरे सगळं तिथे छानपैकी होतं. बरोबर. आणि पाणी रहाटाचं पाणी तिथे यायचं. त्यांचे जे पुण्याला आता पुतणे राहतात त्यांचे 2 पुतणे, एक शरद आणि सुहास सोमण. अच्छा. शरद सोमण आणि ते आता शरद सोमण नाही आहेत, वारले. अच्छा. आता सुहास सोमण त्यांच्यानंतर ते नोकरीत होते तोपर्यंत त्यांना शक्य नव्हतं तिथे वारंवार येऊन. तोपर्यंत नारायण काका होते. पण ते रिटायर झाल्यानंतर इथे येऊन इथे वास्तव्य करून म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ते राहत होते. धड आता घरातलं बघितलं ना, धड काय त्या सोयी नव्हत्या. आता त्यांनी हळूहळू करून घेतलंय. इथे येऊन घराची सगळी दुरुस्ती त्यांनी करून घेतली. त्याच्यानंतर इथे महिना राहून जेवणाची सोय नाही, विशेष काय सोबतीची सोय नाही. इथली सगळी देखभाल परिसराची आणि घराची आतापर्यंत छानपर्यंत त्यांनी ठेवले. आणि म्हणून आता आपण एवढे बघू शकतो. बरोबर. कारण त्यांनी तेवढे कष्ट याच्यावरती घेतले. अजूनही ते येतात. आता त्यांना तब्येतीमुळे जास्त राहणं शक्य होत नाही. पण त्याची जी 2 मुलं आहेत पुढची, कपिल आणि वरुण, ते येतात. आता ते सध्या नोकरीमध्ये आहेत. एवढा वेळ त्यांना देता येत नाही. पण त्यांना इथली आवड आहे आणि आपलं घर आहे अशा प्रकारचं आहे किंवा बाबांनी त्याचा मेंटेनन्स केलेला, आपण पण पुढे काहीतरी जरा थोडं करूया अशी त्यांची इच्छा आहे. बरोबर. तर ते नक्की ते त्याप्रमाणे ते पुढे चालवतात. तुमचं स्वतःचं घर नसून सुद्धा तुमच्या शेजाऱ्यांचं घर, अगदी सख्खे शेजारी खऱ्या अर्थाने तुमचे जे संबंध राहिलेले आहेत त्याला जागून तुम्ही आज आमच्यासाठी, आपल्या चॅनलसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी जो वेळ काढला, तुम्ही असेल किंवा हर्षदजीने असेल, आपल्याला खूप छान माहिती दिली, सहकार्य केलं. हा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे. म्हणजे केवळ तुम्हाला आता व्हिडिओ करायला आलात म्हणून तुमच्या तोंडापुरतं सांगायचं असं अजिबात नव्हे. कारण याच्यातून एक मोठी संस्कृतीचं जतन होतं. आपली जी पुरातन संस्कृती आहे, दगडामातीची घरं आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत हे आता सगळ्यांना माहितीच आहे. ओके. तर ते कुठे कुठे आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे सगळ्या जगभरात जाणार आहे आणि जगभरातल्या लोकांना त्याचं महत्त्व कळणार आहे. आणि अतिशय युनिक असा उपक्रम तुमचा आहे. अतिशय चांगला. हे तुम्ही करत राहा आणि त्याबद्दल तुम्हाला माझ्यातर्फे, आमच्या सगळ्यांतर्फे भरपूर शुभेच्छा. सोमण कुटुंबियांतर्फे सुद्धा आम्ही तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो. आणि हे कार्य तुम्ही असंच चालू ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ जगभरात जाऊ देत आणि आपले कोकणची जी संस्कृतीचा जो भाग आहे, ही जुनी घरं म्हणजे, आणि ते लोकांसमोर येऊ दे. आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला जे काय लागेल, म्हणजे जे काय तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील
ते सोसण्याची किंवा आनंदाने तुम्हाला ते देव ती शक्ती आणि हे देऊ अशी मी नक्कीच. ईश्वरचरणी प्रार्थना. अगदी मनापासून धन्यवाद काका. आणि आपल्या प्रेक्षकांचे आभार. आत्तापर्यंत आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितलात. माझी तुम्हाला विनंती आहे की हा यूट्यूब व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, फेसबुकवरती. आणि आपली ही परंपरा, संस्कृती आणि कोकणातलं वैभव कसं होतं किंबहुना काही ठिकाणी जपून ठेवलेलं कसं आहे हे आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया. यातून कोणीतरी जर का प्रेरणा घेऊन आपली पुरातन वास्तू जपण्यासाठी पुन्हा कोकणात आलं तर तशीही आशा करूया. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया. चॅनल सबस्क्राईब करा, जोडलेले राहा कायम. नमस्कार, धन्यवाद.